हारवेबाई लाज राखा आता. आता या ठिकाणी बाई आलेल्या आहेत आणि बाईंनी बघायचं इच्छा आहे आणि यांनी बाईंनी क्या बात है. एक उत्साहाचं वातावरण चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि बाई काय चालू आहे. प्लेअर भारी आहे ती. एक मिनिट ती बॅटिंग करायला लागली. त्याला लावणी लावायची माईक आहे दोघे टेप आहे ना लावणी लावायची. एक मशरूम कट असलेला मुलगा आणि याने मारलेला आहे आणि नाचायला खतरनाक गेले बाई निघा वाड्याव. लावा रे स्टंप लावा जागेवर. चेंडू अत्यंत कमी. आता मला वाटतं डोंगरे बाईला पाठवण्यात येत आहे. झेपत नाही ती बॅट. या ठिकाणी डोंगरेबाई काय करतात. डोंगरेबाई या ठिकाणी एक बॅट आलेले आणि डोंगरेबाईंसाठी ही मॅच नो बॉलचा एक रन मिळाला. एक रन मिळालेला आहे. एक मिनिट नो बॉल कस काय डोक्यावरून गेला की नो बॉल असतो तो. नो बॉल. अरे याला काय अर्थ आहे. त्यांच्या डोंगरेबाईंमुळे स्कोअर वाढताना दिसतो. हाईटला खाली घे बॉल हाईटला खाली घे. डोंगरेबाईंमुळे एक चांगला शॉट. आउट झाले. एक टप्पी आउट. काय एक टप्पा आउट. एक टप्पी आउट आहे. मी कुठं नाही म्हणलं. डोंगर घेतात म्हणलं त्यावर लागणार आउट. या ठिकाणी आउट झालं. डोंगरेबाईंनी अत्यंत चांगला प्रयत्न केला. तुम्हाला 6 रन करणं गरजेचं आहे. ही परिस्थिती अत्यंत डेंजर. तुम्ही बघत असाल बरोबर टाकायची बॉलिंग काय शेवटचा प्लेयर हिला बराबर टाकायची बॉलिंग. हरल्या ना सगळ्यांना बांगड्या घालीन. बाईला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि बाईंना जमलेला बाईंना जमलेला आहे. टेन्शन आलेलं आहे. 3च चेंडू आहे. एक चेंडू व्हायला गेलेला आहे की आता तो क्षण आलाय. तुम्हाला आठवत असेल खबीर पानवर हा क्षण आला होता. ज्या वेळेला खबीर पान खेळत होता शेवटचा चेंडू होता आणि त्याच वेळेला आणि लास्ट चेंडू आता उजव्या हातात बॉल घेतला म्हणजे यॉर्कर नाही तर वाईट टाकले. यॉर्कर वाईड यॉर्कर वाईड नाही म्हणजे हा बाउन्स करणार आहे. पद्धतीनं 4 महिला टीमनी आमच्या गावातल्या क्रिकेट जिंकलंय. मॅच जिंकलेली आहे. प्रशिक्षकाला टाळ्या द्या आपली. या ठिकाणी पोरांना कळून चुकला असेल की आपणच हुशार नसतो. चॅलेंज घेतल्यानंतर काही घडू शकतं. इथं जोरदार टाळ्या या महिलांच्या क्रिकेट टीमसाठी झाल्या पाहिजे. चॅलेंज घेतलं आणि त्या खेळायला मी यांना विनंती करतो की त्यांनी हा जो वर्ल्ड कप आहे त्यांना प्रदान करावा.
मी कॅप्टन ज्या आहेत दीपिका त्यांना विनंती करतो की त्यांनी अण्णांच्याच हस्ते कप स्वीकारावा. ही ऐतिहासिक मोमेंट आहे. अण्णांना चॅलेंज दिलं होतं दीपिकाने की मी करून दाखवीन आणि दीपिकाने ते करून दाखवलेलं आहे. एक ऐतिहासिक मोमेंट. अण्णांचा चेहरा पडलेला तरी पण फोटोसाठी त्यांनी दिला एक फोटो. पाहिलं ना अण्णा, बांगड्या घातलेले हात काय करू शकतात. आणि ही मनगट फक्त बांगड्या घालण्यासाठी नाही आहेत. याच्यात केवढी ताकद आहे ना, ती या समोर बसलेल्यांनी दाखवून दिली. या बात आहे. कबीर पान यांच्यासाठी जोरदार टाळ्या, ज्यांनी या टीमला जिंकून दिलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या टीमसाठी आणि अर्थातच समोरच्या टीमसाठी जोरदार टाळ्या. माझी विनंती आहे, ह्या आमच्या ज्यांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं त्यांनी इकडे यावं, आमच्या सुनबाईला कप द्यावा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे आणि हे हसण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला देणारा कार्यक्रम मी परत एकदा घेऊन आलो, याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. आता मी येणार आहे सांगलीच्या स्मृती मानधनाकडे. तुझी सुरुवात कशी झाली होती? मग तू कसं काय क्रिकेटकडे वळालीस? माझी जी फॅमिली आहे ते क्रिकेट बॅकग्राऊंड आहे. बाबा क्रिकेट खेळायचे अँड बाबा भैयाला पण क्रिकेटर बनवणार होते. तर वा वा. त्याच्यासमोर मुद्दामून लेफ्टी उभं राहायचे बॅटिंग स्टान्स घेऊन, की त्याला लेफ्टी करायचं होतं बाबांना. आम्ही राईटी होतो तर त्याला लेफ्टी करायचं होतं. तर तसं मी पण लेफ्टी बॅट्समन झाले. अच्छा. अँड असंच सुरुवात झाली का मी भैयासोबत प्रॅक्टिस करायला जायचे अँड लास्टचे 15 बॉल त्याची प्रॅक्टिस झाल्यावर मला खेळायला मिळायचे, कारण मी खूप लहान होते तेव्हा. जर आता पण माझी आणि भैयाची बॅटिंग बघितली तर ऑलमोस्ट सेम आहे. तर असंच माझी सुरुवात झाली क्रिकेट खेळायची. वा वा. मग सांगलीकरांच्या काय प्रतिक्रिया होत्या तुम्ही आल्यानंतर घरी? खूप गर्दी होती आहे सांगली आमच्या घरी. खूप सगळे एक्सायटेड होते. सगळ्यांनी खूप माझे कॉलनी खूप चांगलं वेलकम केलं माझं. सगळे आम्ही मारवाडी आहे तर मारवाडी कॉलनी होती थोडी, तर माझं एकदम मारवाडी वेलकम केलं त्यांनी. म्हणजे कसं म्हणजे मला आवडेल ऐकायला. कसं म्हणजे फुल दिव्याची आरती, म्हणजे सगळे जे पूर्ण थाल होती ती दिव्यांनी भरली होती आणि टीका लावून, तर बँड बाजा हे आणि सगळे डान्स करत होते. सगळे लेडीज जे साडी घालून होते अँड खूप चांगलं वाटलं. आई पण पहिल्यांदा मी डान्स करत बघितलं आईला तेव्हा. अरे वा. आनंदाचा क्षण आहे, सेलिब्रेट केला पाहिजे सगळ्यांनी.